पण कुत्रो सुद्धा हो जनावराची पारख करता, बरोबर ना? जनावर पडलेला की जाग्यात आधी बघता, जर पडलेला असा तरच तो अंगार जाणार वास काढीत, नाहीतर जाणार नाही, नाहीतर उलटो कुत्र्याकच फेकून द्यायचो. तर तकडचा म्हणता ह्यो चोतापुरी आंबू, वरसून बारीक म्हणता खालसून बारीक मधी फुगलेलो. आणि तो माका वाटतं देवगडचो हापूस कलतार घालून घालून भुतू पोपचो झालेलो. आणि ही म्हणता बिटकी. अरे बिटकी तर बिटकी, कारण बिटकी तुमच्या दोघांपेक्षा रसाळ असता. हापूस आंबो जर कापलो तर तुझ्या त्याच्यात लासा असता. क्वचित काहीतरी चांगला भ्यास बुवा खाऊ भेटला तर, आणि हापूस तो काय पिकल्यावर खाऊकच नको. पाराम खाईना बाहेर पडतात आपण नाही कळत. पण बिटकी बघा सगळी आवडीन बुवा बिटकी खातात, बरोबर ना? तर तसंच आमच्या बुवान सांगितलं दारू पिणाऱ्यांबद्दल. बुवा अतिशय सुंदर सांगितलं बघा. ते काही गेले आता, झोपलेले नाहीत वाटतं. राम रसावाले असणार, आम रसावाले नाही असणार. नाही पण म्हणत नाही ना काय. बुवानी सांगितलं या गवळ देवाकडे प्रार्थना करा, शपथ घ्यावा की आजपासून दारू हात पण लावणार नाही. पण तसा बुवा कोण पुढे येणार नाही. कारण माका बुवा एक प्रश्न पडता, दारू जास्त पिऊक लागलो माणूस की तेका लोका त्याच्या घरची माणसा शक्ती घेऊसाठी काही काही लांब लांब नेतात मुंबईपासून की दारू सुटवून देऊन यायची. पण तो दारू पिवायच्या आधी खायच्या देवाकडे जाता ह्याच काय कळत नाही, बरोबर ना? खयचो देव ते का सांगता बाबा तू आजपासून दारू पिऊक सुरुवात कर. काय करतात, शक्ती घेतात, 2-3 महिने गप राहतात आणि परत सुरुवात करतात. तसेच बघा एक काका होते, मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि रोज घेणारे हो. मी म्हटले काय हो काका आज तुम्ही होय कसे का हॉस्पिटलमध्ये कसे का? नाही मी माझं नेत्रदान करणार आहे. माका सांगतो अरे वा रक्तदान तर आपण करतोच, पण नेत्रदान म्हणजे किती पुण्याची गोष्ट आहे. हे गेले आतमध्ये फॉर्म बी भरून इले, बाहेर इले आणि घरात जाऊ आपले हॉस्पिटलच्या बाहेर गेले आणि परत आतमध्ये इले. म्हटले काय हो काय झाला? काय नाही गो नेत्रदान करू केलंय खरा, पण डॉक्टरांका फॉर्म भरताना सांगलंय ना सकाळी 2 पॅक मारल्याशिवाय माझं डोळंच उघडत नाही. तर सगळं जाऊ दे, आता अभंग घेते. हॅलो हॅलो हॅलो. तर चुकून माझ्याकडून जर अपशब्द काय बोलला गेला असेल तर क्षमा असावी. आणि खरोखरच या नाग सावंतवाडी हितवर्धक मंडळाचे मनापासून आभार मानते की आज या ठिकाणी मला भजन करण्याची सुसंधी दिली.
स्वर्ग बाबा दरवाजा आया है, स्वर्ग बाबा दरवाजा आया है, स्वर्ग बाबा दरवाजा आया है, स्वर्ग बाबा दरवाजा। आई से मोला कसे लावाल बाबा से जाग कसे मोजाल कसा लावाल तुम्ही अंदाजा। आया है स्वर्ग बाबा दरवाजा तुझा घडविला बाबाच्या कष्टाने तो वाढविला। आईने केले तुला संस्कार बाबाने पेलला तुझा भार। आईने घास तुला भरविला बाबाने देह त्याचा झिजविला। सावली आईचा पदर झाला घामात भिजुनी बाबा तोन्हाला। आई झिजली तुला चंदन केला तुझ्यासाठी बाबा घोडा झाला। बघा लहानपणी मुलांसाठी काय करतोय बाबा, पण त्यावेळी खरोखरच त्या मुलीला नाही कळत ते। आई ती जागली किती रात बाबाने जोडले किती हात। पांग पेडशील कसे दोघांचे मोल लावशील कसे प्रेमाचे कोणी मिळेल का तुझा पाहजा। आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा तुझे मागे पळाली ती आई विसरली का तिची ती अंगाई। खरंच म्हणजे शोधून ठेवा ते गीत असं त्यांनी त्या कागदावर लिहिलं होतं। मोबाईल स्विच ऑफ होत आलेला 3% बॅटरी बरोबर चार्जर होतोच चार्जिंगला लावला मोबाईल। त्या वेळेला कुठचं गाणं असेल सर्च केलं तर लग्नाची गाणीच कुठे मिळाली नाही। मग तोडकं मोडकं 2-4 ओळीचं लिहिलं होतं, म्हटलं आपणच म्हणू, पण एक आठवलं आणि सर्च केलं तर मोबाईलची कमाल म्हणून हे आज मी गीत गाते। खरोखरच हे शब्द त्या आई वडिलांसाठी आहे। जी मुलगी आई वडील लहानाचं मोठा करतात, वयाच्या 25 वर्ष आपल्याला सांभाळतात आणि ती मुलगी 1-2 महिने ओळख झालेल्या पोरग्याबरोबर पळून जाते। खरोखरच त्या आई वडिलांना काय वाटत असेल ते खरोखरच या गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय। तुझ्या मागे पळाली ती आई विसरली का तिची ती अंगाई। आठवते का ती गोष्ट बाबांची आटपाट गावाच्या त्या राजाची। तुझ्या सोबत दोघे शिकायचे तुझ्या जिंकण्यास ते जिंकायचे। आठव बाबा खेळात हरायचे माकड होली उड्या मारायचे। आई पदरात घेऊन झोपायची काळजी पायी तुला टोकायची। आईचे दूध नको विसरू तू बाबाचा घाम नको विसरू तू। तुझ्या पुरवले ते सगळे तुझ्यासाठीच ते दोघे जगले। तुझ्यासाठीच ते दोघे जगले त्याचे गुणगान तू सदा गाजा। आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा। धन्यवाद धन्यवाद। माझ्या घरातला खातोय पूजा पेटीतले ते 500 रुपये मला देतल काय?
खाव मी आणखीन जाडावसाठी नाही ना. माझ्या घरातला नेहमी कमवता तितक्याच खाते. अगो जन्मापासून आम्ही खात्या पित्या घरची, तुला माहिती असतं. आम्ही अशी, मी पहिला कधी बारीक नाही होतोय, असाच होतोय बघला असाल तुम्ही लग्नाच्या आधीपासून ठणठणीत. काय बुवा बरोबर, पण सांगल्याप्रमाणे बुवा आपला तेवढा घाम. भाऊजी एका घासाच्या वर दुसरं घास गेलंच नाही आमच्या घसा. मगाशी सांगलंय ना, नावाची काय विषयात, माझं हो माझ्या खिशात. माका वया कमीच करतोय आणि वया तेवढा घातले. लॉलीपॉप चायनीज वाटला का, पण काय म्हणायचा आता हे सगळे डोळे येले लॉलीपॉप चायनीजचे. आमची पोरगी झाली तेव्हा नाही होता आमका, तेव्हा तिचे आवडे, माका नाही आवडायचे. पण जास्तीत जास्त काय घालाय सांग तर एकदम चटपटीत, म्हणून पोरगी माझी एकदम चटपटीत असेल. काय हो मनाक चांगले तरी म्हणतले. अगो मगाशी गजर झालो तर यांनी एवढा पुस्तक दिले नाही, त्याच्यातला दोन काहीतरी सांगायचं. मग रामरक्षा मारुती स्तोत्र याच्यात आणि रामरक्षा सार सगळा त्याच्यात. जास्त काय म्हणा नको. आपदा मम हरतारम दातारम सर्व संपदा. याच्यातली एक विहा ना ओवी ती म्हटलंच राम रक्षाचा सार्थ ह्या मिळताला. तुका वाचलंच तरी बघलंच तरी काय पुस्तक उघडून. खरोखर सुंदर ध्याये राजा अनुभाव उदित शरधनुषं बद्ध पद्मासनं पीतं वास वसानं नवकमल दल स्फरति नेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीतामुख कमल मिललोचनं नीरधामं नानालंकार दीप्तं ददत मुरुजटा मंडनं रामचंद्रं. वाचून दाखव, या मागे ह्या का वाचून दाखव सांगणं. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुसा महापातकनाशनम. त्यांनी पुस्तक दाखवून ठेवलंय, तुझा उघड खायचा म्हटलंय तर मग सांग, वाच मग बघ तरी त्या पुस्तकात. नुसता ओवीवर लक्ष टाकलंच ना तरी या पदरी पुण्य पडणार असा. नुसता ओवीवर लक्ष टाकलंच तरी. एक छोटीशी झलक म्हणून इथे रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र इथे अर्थासहित दिलं. पण खरोखरच आजकाल जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी. वडिलांकडे नव्हे पण आईने मुलांवर संस्कार करायचे असतात. वडील सकाळी उठून या पोटासाठी जेवणासाठी काय लागणार आहे ते त्याच्यासाठी काम करायला बाहेर निघून जातात. पण घरात 24 तास मुलं आई वडिलांकडे असतात. खरोखरच आपल्या तुमच्या मुलांवर तुम्ही केलेले संस्कार म्हणून आज या मंडळात एकाच्या पण तोंडात त्या गुटखा किंवा तंबाखू नाहीये. हे संस्कार हे इथे दिसले. नाही तर बुवा काय सांगत होता, दारू पिवा पिवा शपथ घेवा देवाकडे. उद्यापासून दारू हात लावणार नाही. अगो लावूचे नाही, स्ट्रॉ ने पिती. ग्लासात हात लावायचा नाही, स्ट्रॉ टाकायचं डायरेक्ट तोंडात. पण संस्कार करायचे ते आईकडे आहे. पण आता मोबाईलच्या बुवा मगाशी म्हणाला बाबलो फेसबुकात घुरलो की फेस काढल्याशिवाय बाहेर येत नाही. पण आताची आई पण लॉलीपॉप खाणारी, डोळे लागले का लॉलीपॉप खाणारी, जन्म झाल्याच्या नंतर मोबाईलची पाळणी लावणार, पाळण्याकडे ठेवणार, बाबू झोपता पाळण्यात. मग तो बसाक लागल्याबरोबर बाबू सगळा मोबाईलातला येतात. कारण आहेत संध्याकाळी दिवोला मुलीच्या टायमिंगला टीव्हीचा बटन दाबतली. आई कुठे काय करते. पहिली खरोखर मालिका एवढी भारी वाटत होती. मग ती आई कुठे काय करते हा दिसाक लागला. होय सुनाली घरात. मग अशी पाळणी, आता सचिन म्हणतात सुनाली घरात. पाळणा हात हलत. पण खरोखरच आईकडे आहे एक संस्कार. म्हणजे संध्याकाळी दिवा लावल्यानंतर आपल्या मुलांना शुभंकरोती म्हणायला लावाच. आणि ते जर झाले नाही संस्कार ना, खरोखर उद्याची पिढी घडणार नाही. एक तुम्हाला झलक म्हणून निधी, एक झलक म्हणून हनुमान चालीसा ऐकवते. श्री गुरु चरण सरोज रजा
बरन रघुबर बिमल जसु जोधाय कुफल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी। कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा। खरोखरच म्हणजे याच्यातून खरोखर माझी मुलं घडली हे मला त्यांचा अभिमान आहे. पण एक सांगते की त्या माझ्या पोटात असल्यापासून त्यांच्यावर जे संस्कार आहेत म्हणून ती अशी घडली. आज नाही म्हटलात तरी आम्ही काय काय डबल वाऱ्यात बोलतो, पण त्यांच्यावर संस्कार ते आहेत की चांगलं ते घ्यायचं, वाईट ते सोडून द्यायचं. आम्ही काय बोलला ना, पण ह्या काय सांगता केला म्हणता माझाच लाल, म्हणजे किती घाण बोलला तर बघा, घासून घासून लाल. म्हणजे हे का ती सवय, एक शब्द अपशब्द आमच्या तोंडून आला तर सांगावी, ह्या केल्यावर जाऊन पोचला कडे तर बघा. म्हस बोंबाटता म्हस काहीतरी होय होय काहीतरी चाललेला, पण खरोखर जर तुम्ही आवाज जर ऐकलात तर कोणाच्या आवाजात गोडवा आणि कोण रेखता ह्या समाजला असतं तुमका ऐका. निधी पवार हिच्यासाठी खरोखरच उत्तम संस्कार. धन्य ती माता, नाव काय, अतुल सावंत, यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद, आभारी आहोत. एक म्हणजे तिची जी कला आहे ती मी तुमच्यापर्यंत दाखवली, पण तिला शिकवायचं काम हे आम्ही करतोच. कारण आज ही पकवाज शिकते, ती तबला शिकते, दोघी पण मुली कीर्तनाच्या क्लासला जातात आणि उत्तम प्रकारे त्या दिवशी प्रथम सादरीकरण तिने केलं. 2 महिने झाले कीर्तनाला, पण काय झालं, घरात आपण जर पिकवलं व्यवस्थित तरच ते उत्तम होणार. कारण बुवा तुझ्या पण 2 मुली आहेत, आतापासूनच त्यांना थोडंफार शिकवत जा. कारण काय माहितीये, एकदा वय वर्ष निघून गेलं, मुलगी आता ही आमची जर हायस्कूल पासून जरा पुढे गेली की मग त्यांना हवा लागतली, मग ती काय शिका बघूची नाही, आधी लहानपणी शिकवया, मग त्यांना गोडवं लागतलो. खरोखरच आपण त्या करू भया आणि तो अभिमान आहे, कारण त्याच्यासाठी आम्ही कष्ट घेतो. आज नाही म्हटलं तरी 9 ते 12, 9 ते 1 आज कीर्तनचा क्लास करून दोघे आले, कारण त्यांच्या बरोबर त्यांचे बाबा तिथे थांबले ही क्लास करायसाठी. क्लासला पकवात तबल्याला जातात, पण त्यांचे बाबा तिथे असतात ते क्लास होईपर्यंत. कारण हे आम्ही घेतलेले कष्ट. आज आपण जर कष्ट घेतले नाही तर मुलं पुढे जाणार नाही. कारण पूर्वी कसं होतं की मुला काय ती शिकतात ती शिकून देत, आई बाबा कामात व्यस्त असायचे. पण आता मुलांना जर घडवायचं असेल तर खरोखर आज आई वडिलांना शिकायची खरोखरच गरज आहे. आई वडिलांनी शिकलं पाहिजे. कारण आताची मुलं आई बाबा बाजूक बसलेले असले तरच अभ्यासात बसतात, नाही तर नाही. काय लिहतली मोबाईल, बाईनी मोबाईलात अभ्यास पाठवले नाही, पण मोबाईलात गेम असतले. लक्ष ठेवून जर आपण त्यांच्यावर राहिलो तरच लिहिलेलं असतं वहीवर, बाकी काय नाही. एक सांगायला गोष्ट म्हणजे आपले संस्कार. ममता सावंत निधीसाठी 100 रुपयाचं बक्षीस आले. धन्यवाद, आभारी आहोत. आणि खरं सांगायचं म्हणजे आता बुवा साची मुळम पूर्वीपासून अक्षता अनुभवने या नावाने भजन करायची आणि तिने हा भजनाचा वसा पुढे पर्यंत चालू ठेवला. ते आमचे भाऊजी रुपेश मुळम खाली बसले, ह्यांच्यामुळे आज ते तिला तबल्याला साथ करतायत, म्हणून ही आज पुढे आहे. मोठेपणा नको. ह्या सोनाली भाटकर दापोलीची, ती पण भजन करायची तेव्हा, पण आमचं दादा
लग्न करून नाही घेऊन इलो आणि आज मंडळ चालू करून नाही का भजना कराय, नाही तर दादाच म्हटला ना तो काय कशा भजना बस झाला केलंच तेवढी. पण आज खरं त्या दादामुळे ही आज पुढे आहे. आमची अटक कशी होती की लग्न करणार पण भजन चालू ठेवणार असतात. तर सुप्रसिद्ध भजन महर्षी नारायण बुवा वाळवे यांचे पट्ट शिष्य नंदू पवार या ठिकाणी आज मला साथ करतायत. आणि खरोखर अर्जुनाच्या रथी सारथी कृष्ण होता, तसंच नंदकिशोर आमचे आज सारथी असतात आमच्या रथाचे. ते आम्हाला इथेपर्यंत घेऊन येतात. आणि आज दोन्ही मुलांका सांभाळून आम्ही सगळं करतो, म्हणून आमका त्यांची साथ म्हणून जमता काय बुवा. नाही तर काय आम्ही खय चढणार होतो घोड्यावर, नाही ह्या सगळं हयच. पण त्यांका आमका हे नवऱ्याने साथ दिल्याने म्हणून ह्या इथपर्यंत आम्ही येऊ शकलो काय बुवा. त्यांच्याशिवाय आमका काही होत नाही. गजल अभंग घेते, नंतर गवळण वैर. पायल बाजे मोरी झांझर प्यारे, पायल बाजे मोरी झांझर प्यारे, कैसे आऊं तो रे मिलना रे, कैसे आऊं तो रे मिलना रे, पायल बाजे मोरी झांझर प्यारे. जाग रही मोरी सासन नंदरी, जाग रही मोरी सासन नंदरी, जियाडर पावत रे नंदेरी, जियाडर पावत रे नंदेरी, पायल बाजे मोरी झांझरी, चंदनाच्या संगे मोरिया बाभळी, चंदनाच्या संगे मोरिया बाभळी. चंदना आवाज बाभळी, हेकडी टाकळी चंदनाची, हेकडी टाकळी चंदनाची, हेकडी टाकळी, हेकडी टाकळी चंदनाच्या संगे मोरिया बाभळी, मोरिया बाभळी. संतांच्या संगती अभाविक जन, संतांच्या संगती अभाविक जन, त्यांचे दर्शन सिंची होय, त्यांचे दर्शन तेची होय. संतांच्या संगे अभाविक जन, संतांच्या संगे अभाविक जन, त्यांचे दर्शने तेची होय, त्यांचे दर्शने तेची होय. हेकडी टाकळी चंदनाची, हेकडी टाकळी चंदनाची, हेकडी टाकळी, हेकडी टाकळी चंदनाच्या संगे मोरिया बाभळी. चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा,
इकडच्या बुवान जरा मधल्या काळात सोडला नव्हता, पण आता चालू केलं, कायम चालू ठेव बुवा, कारण या हरिनामात एवढी ताकद आहे. आणि खरंच ती ताकद बुवांच्या मुलीने दाखवून दिली. कारण बुवांना सुद्धा मुली आहेत, ते मोठे आहेत, माझे सुद्धा बुवा आता लहान आहेत, त्यामुळे पुढच्या वर्षी नक्कीच भजन करून दाखवतील. म्हणजे ही प्रगती आहे, जसं आपण करू तेच आपली मुलं करणार. बुवा नुसतं एक मुलगा आणि मुलगी आहे झोपली, खरंच ती सुद्धा नक्की प्रयत्न करणार, कारण एक कलाकाराची मुलगी बुवा कशातच कमी पडणार नाही. म्हणून आज मला टाळ वाजवायला, म्हणजे 6 वर्षाचीच आहे ती, अजूनपर्यंत जागी आहे बुवा. कारण आता बुवा 13, 14, 15 तारखेला 3 पाठोपाठ भजन केला बुवा, अजिबात त्याच्या डोळ्यात डोळू नाही लागलो होतो. तिने भजनांका बरोबर बसून बुवा भजनात कोरस तिने सांभाळलाय. पण कसं जरा लहान पडतं ना, तरी टाळ्याचं साथ बुवा मला आज वेडं वाकडं का होईना ती टाळ्याचं बुवा सहकार्य करते. खरंच त्याच्यासाठी तिच्या आजोबांनी, म्हणजे रमाकांत भाटकर माझे पप्पा, त्यांनी 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. खरंच त्यांचे आभार. कारण बुवा आपल्याला सुद्धा तिघींनाही माझ्या वडिलांनी 100 म्हणजे आपल्या तिघींमध्ये सुद्धा माझ्या वडिलांनी भेदभाव केला नाही, बरोबर ना? चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवाला गाऊ. चला हो पंढरी जाऊ,
हॅलो हॅलो अतुल सावंत यांचं असं म्हणणं आहे, सुनेने सासू सासरे यांच्याशी कसं वागावं हे समजावा. यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. काय वकडच्या सुने कसे वागतात आपल्या सासऱ्यांशी सांगा आता. हा काय हा? जशी आपली आई तशीच आपल्या मिस्टरांची, त्यामध्ये भेदभाव नाही करायचा. काय आज त्या परमेश्वरानं आपल्यापर्यंत पोहोचता यावं म्हणून त्याने आई निर्माण केली आणि त्या आईची सेवा करा. जर ती सासू सासरे असतील तरी, कारण सासू सासऱ्यांच्या सेवेमध्ये, आई वडिलांच्या सेवेमध्ये जे पुण्य आहे, जर तुम्ही आपल्या सासू सासऱ्यांची सेवा केली तर 33 कोटी देव जरी तुमच्या विरोधात राहिले तरी कोण आपला वाकडा करू शकत नाही. एवढी ताकद त्यांच्या त्या आशीर्वादामध्ये आहे. आणि बघा, असेच एक गंमत पण बुवा सांगते. म्हणजे एक महाराज एका महिले सत्यनारायणाची पूजा घातली नव्हती आणि आपल्या घरी महाराजांक बोलवलं आणि महाराज आपली सत्यनारायणाची पूजा होती त्या ठिकाणी पाया वगैरे पडले आणि आतमधनं वृद्ध आजोबांचा आवाज दिलो. म्हणजे ते काहीतरी वायचळत होते. तर ते महाराज विचारतात की हा आवाज कोणाचा? तर त्या महिलेने, त्या स्त्रीने काय सांगला, ते होते तिचे सासरे. नाही, ते असे जो वेरकाटासारखे काय पण बडबडत राहतात म्हणून त्यांना त्या खोलीत डांबून ठेवला असं त्या महाराजांका सांगितलं. पण बघ बुवा, त्या बाई, त्या स्त्री आणि 100 जरी सत्यनारायणाची पूजा केला तरी तो सत्यनारायण तिका पावात काय? तर जसे आपले आई वडील तसे आपले सासू सासरे. आणि माझे सासू सासरे तर देव माणूस आहेत. कारण लग्न होऊन बुवा आता 11वं वर्ष, तर 10 वर्ष झाली पण अजूनपर्यंत त्यांनी फट म्हटलं नाही. स्वतःच्या मुलीप्रमाणेच त्यांनी माका सांभाळला नाही. आणि सासरे तर बुवा माझे एवढे चांगले आहेत, माका लाज नाही वाटत सांगू. कारण आज या ठिकाणी भजन करतोय हे खरं तर माझ्या वडिलांमुळेच. कारण सगळा श्रेय जातात आमच्या या बुवात. या आमचा बुवा जेव्हा भजन करी तेव्हा मी लहान होते, 3री 4थीत होते. आणि ज्या ठिकाणी याचं भजन असं त्या ठिकाणी माझे बाबा माका भजनात घेऊन जायचे आणि याचं भजन ऐकता ऐकता माका आवड निर्माण झाली. माझ्या बाबांकडे मी हट्ट धरले की बाबा माका सुद्धा भजन शिकूचं. तेव्हा त्यावेळी माझ्या बाबांनी माझी इच्छा पूर्ण केल्याने लग्न झाल्यानंतर नाटेकर बुवा बोलले की काही काळ भजन बंद होतं. काय, माझी दोन्ही मुलं लहान होती आणि घरी सांभाळणारा बुवा माझा कोणच नव्हता. कारण सासू माझी आजारी असते, कारण तिचाच आमका करूचा लागतं. तर माझी मुलं थोडी मोठी झाल्यानंतर मी या क्षेत्रात पुन्हा आले आणि माझ्या पाठीशी माझे सासरे आणि माझे मिस्टर खंबीरपणे उभे राहिले. आणि बघा, पहिले माझे वडील आणि माझे मिस्टर आणि माझे सासरे, खरोखरच हा श्री गुरुदत्तांचाच अवतार माझ्या पाठीशी आहे. आणि त्यांचं एकच म्हणणं आहे, भिऊ नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तर त्यांच्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आणि आज बुवा मला सांगू लाज नाही वाटत, कारण आज मी ज्या ठिकाणी भजनात गेलोय तरी घरची सगळी कामं बुवा, भांडी घासण्यापासून बुवा माझे सासरे करतात, कारण माझी सासू आजारी असतात. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ.
कारण असे सासरे मिळून सुद्धा भाग्य लागतं होय ना. आणि त्या परमेश्वराच्या कृपेने बुवा ते माका मिळालेत खरोखरच. त्यांचे उपकार बुवा कधी फेडता सुद्धा येणार नाही. तर आज आपण जर आपल्या सासू सासऱ्यांशी नीट वागला तर उद्या आपले पोरगे आपल्या सुने व्यवस्थित वागवणार. काय तेव्हा होता गेल्या या जन्मात करूच आणि पुढच्या जन्मात भोगूचा, तसा आता नाही. हयच करूच आणि हयच भोगूचा. तर गवळण घेते. गोकुळात घाली तो धिंगाणा, गोकुळात घाली तो धिंगाणा, धिंगाणा धिंगाणा, तुझा यशवदे कान्हा, तुझा यशवदे कान्हा, तुझा यशवदे कान्हा, तुझा यशवदे कान्हा, तुझा यशवदे कान्हा. गोकुळात घाली तो धिंगाणा, गोकुळात घाली तो धिंगाणा, धिंगाणा धिंगाणा, तुझा यशवदे कान्हा, तुझा यशवदे कान्हा. दया दुधाची चोरी हा करीतो, दया दुधाची चोरी हा करीतो, दया दुधाची चोरी हा करीतो, दया दुधाची चोरी हा करीतो. नासाडी करुणिया पसार होतो, नासाडी करुणिया पसार होतो, नासाडी करुणिया पसार होतो, नासाडी करुणिया पसार होतो. समजाविले तुझे पुन्हा पुन्हा, समजाविले तुझे पुन्हा 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 पुन्हा. कान्हा, खट्याळ कान्हा तुझा मुरारी, खट्याळ कान्हा तुझा मुरारी, खट्याळ कान्हा तुझा मुरारी, खट्याळ कान्हा तुझा मुरारी. हैराण झाली ही गोकुळ नगरी, हैराण झाली ही गोकुळ नगरी, हैराण झाली ही गोकुळ नगरी, हैराण झाली ही गोकुळ नगरी. समजाविले परी ऐकेना, समजाविले परी ऐकेना, ऐकेना ऐकेना. कान्हा, कान्हा, मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए, तेरे बिना है जीना वो दिन कभी ना आए. नहीं, तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. धन्यवाद. साई का नाम सबने पा लिया, शिरडी